जय श्री गणेशाय नमः। अविघ्नमस्तु। आई कुलस्वामिनी माते की जय। जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना। श्री स्वामी समर्थ महाराज। आजपासून आपण गुरुचरित्र कथामृतचे पारायण सुरू करत आहोत. तर हे पारायण सगळ्यांनी आजपासून ऐकावे ही नम्र विनंती. सादर करत आहेत सोनलताई. श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपण ऐकत आहोत गुरुचरित्र कथा अमृतसार, अध्याय 38. भक्ताची लाज राखली. नामधारकाने सिद्धमुनींना विनंती केली, हे योगीराज, श्री गुरुचरित्र ऐकण्यासाठी मी अतिशय आतुर झालो आहे. पुढे काय झाले ते मला सांगा. सिद्धयोगी म्हणाले, नामधारका, तुझी जिज्ञासा पाहून मला अतिशय आनंद होत आहे. तुझ्यामुळेच मला परमलाभ झाला आहे. मला एक कथा आठवली आहे, ती मी तुला सांगतो. नामधारका, श्री गुरु नृसिंह सरस्वतींना त्यांचे अनेक भक्त द्रव्य आणून देत असत, परंतु श्री गुरु ते स्वतःसाठी स्वीकारत नसत. ते त्या भक्तांना त्या द्रव्यातून अन्नदान करण्यास सांगित असत. त्यामुळे गाणगापुरात रोजच्या रोज समाराधना होत असे. त्यात कधीही खंड पडत नसे. एके दिवशी काश्यप गोत्रातील भास्कर नावाचा एक गरीब ब्राह्मण, तो श्रीगुरूंच्या दर्शनासाठी मठात आला. आपल्या हस्ते स्वयंपाक करून श्रीगुरूंना भोजन देण्याचा त्याचा संकल्प होता. 3 लोकांना पुरेल एवढा शिधा त्याने आणला होता. परंतु नित्य चालू असलेल्या समाराधनेमुळे त्याला श्री गुरूंना भोजन देण्याची संधीच मिळत नव्हती. 3 महिनेपर्यंत तो ब्राह्मण इतर भक्तांनी केलेल्या समाराधनेत भोजन करीत असे. 3 लोकांना पुरेल एवढ्या शिध्याने हा समाराधना घालणारा आहे, हे इतर भक्तांना समजले. तेव्हा ते त्या भास्कर ब्राह्मणाची थट्टा करू लागले. प्रत्येकाच्या वाट्याला एक एक शीत तरी येईल का, असे ते त्या ब्राह्मणाला विचारत. त्यामुळे तो गरीब बिचारा ब्राह्मण दुःखी होत असे. मग तो कोणाला काय बोलणार. लोकांनी केलेल्या या थट्टा तो मुकाट्याने सहन करीत असे. श्री गुरूंना हे समजताच ते त्या भास्कर ब्राह्मणाला म्हणाले, तू आज समाराधना कर. आज मी तुझ्याकडेच भोजन करणार आहे. श्री गुरूंनी असे सांगताच त्या भास्कर ब्राह्मणाला अतिशय आनंद झाला. त्याने डाळ, तांदूळ, कणिक इत्यादी जो काही शिधा आणला होता त्यातून सोवळ्याने स्वयंपाक केला. ही गोष्ट इतर भक्तकरांना समजली. ते आपापसात म्हणाले, आज श्री गुरूंनी भास्कराला समाराधना करण्यास सांगितले आहे, म्हणजे आज आपणास मठात भोजन मिळणार नाही, गोडधोड काही मिळणार नाही. तेव्हा आज आपण आपल्या घरीच भोजन करूया.
प्रत्येकाला आज आपल्या घरीच भोजन करावे लागणार. श्रीगुरूंना हे अंतर्ज्ञानाने समजले. त्यांनी सर्वांना बोलावून आणले. आज भास्कर समाराधना घालणार आहे, तेव्हा सर्वांनी येथेच भोजनाला यावे. घरी कोणीही भोजन करून येऊ नये. सर्वांनी स्नान करून यावे. श्रीगुरूंनी असे सर्वांना सांगताच त्या सर्व ब्राह्मणांनी विचार केला. मठात असलेल्या सामग्रीनेच श्रीगुरू भास्कराकडून स्वयंपाक करवून घेणार असतील, असा विचार करून ते सर्वजण स्नानासाठी नदीवर गेले. इकडे भास्कराने 3 लोकांना पुरेल इतका स्वयंपाक केला. मग श्री गुरु भास्कराला म्हणाले, तू सर्व ब्राह्मणांना बोलावणे पाठव. 4000 पत्रावळ्या मांडा. भास्कराने विचार केला, मी तर स्वयंपाक केला आहे 3 माणसांना पुरेल एवढा. आणि श्रीगुरूंनी सर्वांना भोजनास सांगितले. 4000 पत्रावळी मांडायला लावल्या आहेत. आता या सर्वांना अन्न कसे पुरणार? पण मग श्रीगुरू महात्मा आहेत, त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवलाच पाहिजे. श्रीगुरू समर्थ आहेत, त्यांची लीला आपल्याला कशी कळणार? श्रीगुरूंच्या आज्ञेनुसार भास्कर त्या ब्राह्मणांना बोलाविण्यासाठी नदीवर गेला. पण ते सगळे टंगळमंगळ करू लागले. श्रीगुरूंना हे समजताच त्यांनी दुसऱ्या शिष्यांना नदीवर पाठवले व सर्वांना भोजनास येण्यास सांगितले. मग सर्वजण भोजनासाठी आले. स्वयंपाक तयार होता. सर्वांनी श्रीगुरूंची पूजा केली. 4000 पत्रावळी मांडून झाल्या. मग श्रीगुरूंनी आपले वस्त्र त्या अन्नावर झाकले. त्यावर कमंडलूतील तीर्थ शिंपडले. मग श्रीगुरू त्या भास्कर ब्राह्मणाला म्हणाले, अन्नावरील वस्त्र न काढता अन्न दुसऱ्या पात्रात काढून घ्यावे व वाढावे. श्री गुरूंच्या सह सर्वजण भोजनास बसले. वाढणे सुरू झाले. पण आश्चर्य असे की अन्न कितीही वाढले तरीही ते पहिले होते तेवढेच शिल्लक राहत होते. हजारो ब्राह्मण पोटभर जेवले. अन्न काही संपेना. मग गाणगापुरातील सर्व स्त्री पुरुष मुले यांना भोजनासाठी बोलावले. तेही सगळे पोटभर जेवले. मग गाणगापुराच्या शेजारच्या गावातील लोकांना भोजनासाठी बोलाविले. तेही पोटभर जेवले. त्या दिवशी गाणगापुरातील व परिसरातील एकही मनुष्य उपाशी राहिला नाही. मग श्री गुरूंनी भास्कराला भोजन करण्यास सांगितले. भास्कर जेवला. तरीही सुरुवातीला तयार केले तेवढे अन्न पुन्हा शिल्लक राहिले. शेवटी ते अन्न जलचरांना अर्पण केले. त्या दिवशी भास्कराने केवळ 3 लोकांना पुरेल एवढा शिधा आणला होता. तेवढ्या शिध्याच्या तयार अन्नात 4000 लोक जेवले. केवढा हा चमत्कार! ही सगळी श्री दत्तगुरू श्री नृसिंह सरस्वती गुरूंची कृपा. या प्रसंगाने श्री गुरूंची कीर्ती सर्वत्र झाली. गाणगापुरातील हे संन्यासी साधे संन्यासी नाहीत. ते साक्षात त्रयमूर्ती दत्तात्रेयांचे अवतार आहेत, याची लोकांना खात्री पटली. सर्वांनी श्री गुरूंचा जय जयकार केला. नंतरच्या काळात देशोदेशीच्या अनेक लोकांनी श्रीगुरूंचे शिष्यत्व पत्करले.
आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी श्रीगुरूंनी असे कितीही चमत्कार केले. एका प्रेताला सजीव केले, शुष्क काठास पालवी फुटली, त्रिविक्रम भारतीला विश्वरूप दाखविले, वांज म्हैस दुभती केली, कुष्ठरोग झालेल्या ब्राह्मणाचा रोग नाहीसा केला, पतितामुखी वेद वदविले, एका विणकरी भक्ताला श्री शैल पर्वत दाखवून त्याला काशी यात्रा घडवली. श्री गुरूंच्या लीला अपार आहेत. अनेक देवदेवतांची आराधना केली असता उशिराने कामना पूर्ण होतात, परंतु श्री गुरु नृसिंह सरस्वतींच्या केवळ दर्शनाने सर्व इच्छा तात्काळ पूर्ण होतात. म्हणून सरस्वती गंगाधर सांगतात, लोक हो, तुम्ही श्री गुरूंची सेवा करा. अशा रीतीने श्री गुरु चरित्र अमृतातील भक्ताची लाज राखली नावाचा अध्याय 38 समाप्त. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. आध्यात्मिक रहस्य. या अध्यायात काश्यप गोत्राच्या भास्कर नावाच्या ब्राह्मणाकडील फक्त 3 माणसांना पुरेल एवढ्या शिधा सामग्रीचा स्वयंपाक करवून घेऊन 4000 लोकांना भोजन करवून दाखविण्याचा चमत्कार श्री गुरूंनी करून दाखविला आहे. देव जेवणखान आदी उपचारांचा भुकेलेला नाही. देव भावाचा भुकेला आहे. सर्वांना आधार असा जो भगवान, त्याला बसायला आपण कसले आसन देणार? नित्य निर्मळाला स्नान कसले घालणार? स्वयंतृप्ताला भोजन कसले देणार? स्वयंप्रकाश स्वरूपाला आरत्या ओवाळून त्यांच्या तोंडावर कसला प्रकाश पाडणार? तात्पर्य. देवाला आमच्या या अशा कसल्याही उपचारांची गरज नाही. आम्ही नैवेद्य दाखविला नाही तरीही तो विश्वंभर उपाशी राहत नाही. आम्ही नंदादीप लावले नाहीत किंवा आरत्या दाखविल्या नाहीत तरी तो अंधारात पडत नाही. आम्ही त्याच्याकरिता देवळे बांधली नाहीत तरी तो डोंगरावर कुडकुडत बसणार नाही. आम्ही हे सर्व आमच्या आनंदाकरिता आणि कल्याणाकरिता करीत असतो. देवाला मुख्य आवडते ती भावभक्ती. एकी मी जाणे तेथ साने थोर न म्हणे, आम्ही भावाचे पाहणे भलते या. येर पत्र पुष्प फळ हे भजावया मिस केवळ, वांचुनी आमुचा लाग निष्कळ भक्तितत्व. ज्ञानेश्वरी ग्रंथातील अध्याय 9 यातील ओवी 395 व 96 ही आहे. तात्पर्य. भगवंत कृपा इच्छिणाऱ्यांनी भावयुक्त भक्ती जाणली. पारी भास्कर ब्राह्मणाकडे अशी कोमल भक्तिभावना होती. म्हणूनच श्री गुरूंनी त्या ब्राह्मणावर कृपा केली. हल्ली गाणगापुरास जे पुजारी आहेत ते या भास्कर ब्राह्मणाचे वंशज आहेत असे म्हणतात. हरीच्या दासाचा वंश पृथ्वीवर आचंदारार्क राहो अशी नामदेवरायासारखे भक्त देवाकडे नित्य प्रार्थना करीत असतात. आकल्प आयुष्य व्हावे तयाकुळा, माझी असकळा हरीच्या दासा. येथे श्रीमद भागवतातील सुदाम्याचे पोहे, गजेंद्राचे कमळ आणि द्रौपदीच्या
थाळीतील भाजीच्या पानांची महाभारतातील कथा कोणीही सुजाक वाचकाला आठवेल. याचेही सार हेच आहे की देव आपल्या उपचारांचा भुकेला नाही, तर तो आपल्या निष्ठापूर्वक भक्तीचा भुकेला आहे. स्वामी भक्त हो, अशा प्रकारे हा अध्याय इथे समाप्त झाला आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.